नमस्कार मंडळी. आज आपण फणसाची भाजी बनवतोय. खरं तर याआधी सुद्धा मी फणसाच्या भाजीचे व्हिडिओ अपलोड केलेत माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर. पण आज मी रेडी टू कुक हे प्रॉडक्ट तुमच्यासमोर आणलेलं आहे. खरं तर हे कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. योजक हे ब्रँड बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. हे रत्नागिरी बेस्ड ब्रँड आहे आणि ह्याच्या बरेच जे प्रॉडक्ट्स आहेत ते सुपरमार्केटमध्ये इझिली मिळतात, जसं की कोकम आगळ, कोकम सरबत, लोणची, बऱ्याच गोष्टी. परंतु तुम्हाला जर हे फणस भाजी मिळालं तर नक्की ट्राय करा. खूप अप्रतिम याची भाजी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चिरणं, धुणं, उकडणं हा काही प्रकारच नाहीये. सरळ भाजी काढायची पॅकेटमधून, गरम पाण्यात टाकायची आहे, एक 5 मिनिटं गरम पाण्यात ठेवायची आहे, त्यानंतर चाळणीवर काढायची आहे आणि पूर्णतः त्याचं पाणी निथळल्यानंतर सिंपल आपण जशी इतर भाज्यांना फोडणी देतो तशीच भाजीला फोडणी द्यायची आहे. आता इथे मी या भाजीमध्ये थोडेसे काळे वाटाणे शिजवलेले टाकलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये चणे टाकू शकता किंवा इतर हिरवे वाटाणे टाकू शकता किंवा शेंगदाणे टाकू शकता, ॲज पर युअर चॉईस. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी रबरबीत बनते. टिफिनसाठी किंवा व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. पनीरच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही एक्सप्लोअर करायचं असेल तर. आणि आता सध्या ऑफ सीझन आहे फणसाचा, त्याच्यामुळे तुम्ही हे प्रॉडक्ट नक्की ट्राय करून बघा. भाजी अर्धी शिजत आल्याच्या नंतर त्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा 10 मिनिटं वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला भाजी थोडीशी रबरबीत हवी असेल भातासोबत खाण्यासाठी किंवा टिफिनला नेण्यासाठी, तर तुम्ही ओलं वाटण याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी ॲड करू शकता. मी फक्त वाफेवरती शिजवलेली आहे भाजी आणि मस्त गरमागरम अशी भाकरीसोबत सर्व करायची आहे. बाकी चॅनलला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.